राबवण्यात आली ही योजना गरजू कष्टकरी गरीब महिलांसाठी ही योजना आणलेली होती. डिस्टर्ब होतंय मला. कोण बोलतोय? एक मिनिट येते संजीवजी तुमच्याकडे. तुमचा आवाज येत नव्हता म्हणून त्यांना बोलायला दिला. हा बोला सायलीजी. मुख्यमंत्रीच्या बाप दादावर कोण जातं मला माफी पाहिजे ह्याची. बाप दादा म्हणजे काय? आपल्या राज्यातले मुख्यमंत्री आहेत ते. त्यांच्या बाप दादावर जायचं तुम्ही. हा बोला कपिलजी बोला. कुठल्याही पद्धतीची माफी मागणार नाही. सायली कुलकर्णी या नवीन प्रवक्ता असलेल्या आमच्या बहिणीकडे कुठल्याही पद्धतीचे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते मी कुठेही चुकीचं बोललेलो नाही. तुम्ही आमच्या बापदाद्यानं टॅक्स भरला म्हणून सरकारकडे पैसे आहेत आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बापदाद्याचे पैसे तुम्ही तुमच्या मतांसाठी वाटणार आहात का? तुमच्या मतांसाठी योजना मिळवणार आहात का? सायली कुलकर्णी कुठली माफी मागणार नाही. अभ्यासपूर्ण उत्तर द्या. का बंद केलं आमच्या 80 लाख महिलांचे प्रश्न? मतं पाहिजे होते का नगरसेविका होण्यासाठी? मतं पाहिजे होते का आमदार खासदार मुख्यमंत्री होण्यासाठी? आमच्या बापदादाच्या टॅक्स मधून योजना राबवता तेव्हा लाज वाटली पाहिजे तुमच्या मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या लोकांना. कुठली माफी मागणार नाही. कुठलीही माफी मागणार नाही. बापदादा हा काही चुकीचा शब्द नाही. आमच्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या बापदाद्यानं भरलेल्या टॅक्स मधून हे पैसे आणि त्या पैशातून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणुकीसाठी योजना राबवताना एक सेकंड मला वाटतं मी दोघांनाही पुरेसा वेळ दिलेला आहे. दोघांनाही पुरेसा 1 मिनिट सायलीजी मी दोघांनाही पुरेसा वेळ दिलेला आहे. तुमची मागणी आहे की त्यांनी माफी मागावी. त्यांनाही वेळ दिलेला आहे. संजीव भोर आहेत जॉईन झालेले त्यांना बोलू देत. दोघांकडेही परत येईन. संजीवजी बोला. खरं तर आता सुरुवातीलाच मी सांगतो हे जे महाशय बोलतायत ना बापजादे काढतायत ही खरं तर भाषा नाही एखाद्या डिबेटमध्ये. आणि ह्या लोकांचा असाच जळफळाट सातत्याने ही योजना आल्यापासून सुरू आहे. बापजाद्यांचंच काढायचं असेल जनतेचाच पैसा याची जाणीव असेल तर कोरोनामध्ये शेवपेट्यांमध्ये पैसा खाल्ला. कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी ज्या सेवा द्यायच्या होत्या त्या ठिकाणी पैसा खाल्ला. यांच्या बापजाद्यांचा पैसा होता का तो? उद्धव ठाकरेच्या घरचा पैसा होता का? तुम्हाला प्रश्न आहे जेव्हा की 80 देवेंद्र लाख फडणवीस महिलांचे साहेबांच्या मतं घेतले त्या 80 लाख महिलांना काय बाबतीत उत्तर जी देणार भाषा आहात? तुम्ही वापरता संजू भोर, अरे शेवपेट्यात मला पुरल्या नाही. कुठे भ्रष्टाचार केला? शेवपेट्यांमधला पैसा खायला तुम्हाला कमी सगळं माहिती पडला. आहे. मड्याच्या आमचा प्रश्न टाळीवर असा आहे की खाणारे 80 लाख अवलादी तुम्ही महिलांचं काय करणार आणि आज आहात? मुख्यमंत्र्यांच्या तुमच्या बाबतीत त्या सर्वसामान्य पद्धतीने शेतकरी बोलताय. बापाच्या भाषेला लगाम लावा तुम्ही. राबवली मतं भाषेला घेतली. लगाम लावा. याचं उत्तर द्या दोघांना. बोलताय तुम्ही. 80 लाख संजीवजी महिलांना काय करणार कपिलजी आहात? आणि सायलीजी. संजीवजी कपिलजी आणि सायलीजी